आमच्या आजच्या भागामध्ये आपल्यासोबत मुक्ता दाभोलकर गप्पा मारणार आहे, संवाद साधणार आहे. रिमेंबरिंग डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लॉकडाऊन गप्पामधली ही जी आपली सिरीज आहे त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वेगवेगळ्या लोकांसोबत आपण गप्पा मारतोय, संवाद साधतोय आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं काम जाणून घेतोय. त्यांनी महाराष्ट्राला जी देणगी दिली, विचारांची देणगी दिली ती जाणून घेतोय आणि नव्याने पुन्हा एकदा दाभोलकरांचा हा विचार समजून घेतोय. तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल 20 ऑगस्ट 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यामध्ये अज्ञात लोकांनी गोळ्या घालून खून केला. त्याला यंदा 7 वर्ष पूर्ण होत आहेत. या 7 वर्षामध्ये सीबीआय, महाराष्ट्र पोलीस किंवा देशातली कुठलीही तपास यंत्रणा खुन्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाहीये आणि याचे सूत्रधार कोण आहेत ते देखील तपास यंत्रणांना सापडू शकलेले नाहीयेत. याचा निषेध आपण करतच असतो, योग्य तपासाची मागणी करत असतो, पण त्यासोबतच ही आपली जबाबदारी आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा विचार समजून घेणं आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणणं. हाय राम. गेले काही दिवस आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासोबत गप्पा मारल्या, माधव बावगे यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्याआधी आपण नंदिनी जाधव यांच्यासोबत बोललेलो होतो, प्रशांत पोद्दार यांच्यासोबत बोललो. यासोबतच ज्या मुंबईमध्ये महत्वाचं काम करतात ते सुशीला मुंडे यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि काल आपण जाणून घेतलं काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र म्हणजे अनिसं वार्तापत्राचं. आज आपल्यासोबत मुक्ता दाभोलकर जॉईन होणार आहे. उद्या आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे जॉईन होतील आणि लॉकडाऊन गप्पांमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं काम इतिहासामध्ये त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. त्यांचा व्यक्तिगत संपर्क होता डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत, त्याबद्दल देखील ते माहिती देतील. मुक्ता जर जॉईन झाली असेल तर मी इथे 1 सेकंड ऍड करून घेते तिला. येस, मुक्ताची वाट बघूया. मुक्ता इथे रिक्वेस्ट पाठव जर लाईव्ह बघत असेल तर, म्हणजे आपण कार्यक्रम सुरू करूया. आणि 20 तारखेला आपल्यासोबत शैलाताई दाभोलकर आणि हमीद दाभोलकर या चर्चेमध्ये जॉईन होणार आहेत लॉकडाऊन गप्पांच्या माध्यमातून. मी प्रयत्न करते छोटासा की दाभोलकरांनी ज्याच्यासाठी आपला जीव वाहिला, तर या विचारांचं जे देणं आहे ते पुढे नेण्याचं काम, प्रचार आणि प्रसार हा विचार करण्याचं काम जे आहे ते मी करते. मुक्ताला जॉईन करून घेऊ. नाही, अजून आली नाही. थँक्यू एव्हरीबडी. तुम्ही दररोज जो प्रतिसाद देता लॉकडाऊन गप्पा बघण्यासाठी आणि तुमच्या सूचना असतात, त्यामुळे आज देखील मुक्तासाठी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली टाईप करू शकता. आमच्या गप्पा संपल्यानंतर शेवटची 10 मिनिटं आम्ही या प्रश्नोत्तरांना देऊ असं आश्वासन तुम्हाला देते. मुक्ता, वेलकम टू लॉकडाऊन गप्पा. खूप आभारी आहे तू वेळ दिलास याच्याबद्दल, आजच्या गप्पांसाठी. खरं तर म्हणजे मला खूप जड जातं नेहमी तुझ्याशी किंवा हमीदशी डॉक्टरांबद्दल बोलणं, पण तिथूनच सुरुवात करूया की गेली 7 वर्ष हे खूप कठीण आहे. म्हणजे भावनिक दृष्ट्या अस्वस्थ करणारी, एक स्टॉर्म देणारी अशी आहे. पण तुम्ही कुटुंबीय म्हणून सातत्याने कोर्टातली लढाई असेल, रस्त्यावरचं आंदोलन असेल, हे करताना कुठेही डगमगला नाहीत. तर सुरुवात इथून करते की डॉक्टरांची उणीव किती जाणवते तुम्हाला, पदोपदी जाणवत असेल? होय, डॉक्टरांची उणीव अगदी पदोपदी जाणवते आणि वेगवेगळ्या संदर्भात जाणवते. जेव्हा समाजात काय चाललंय आजूबाजूला हे बघतो आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची वेळ येते आणि अशा माणसांची कमतरता आहे असं वाटतं की जे हे सगळं संघटित करायला काहीतरी ऑथेंटिक प्रयत्न करू शकतील, अशा वेळेला आठवण येते. ही आठवण तर येतेच, काम करताना येते आठवण. म्हणजे परवा मी एका भानामतीच्या केस सोडवायला आम्ही एका घरी गेलेलो, तर ज्या घरामध्ये भानामती घडत होती त्या घरातल्या आजीनेच आम्हाला सांगितलं की तिने कशी डॉक्टरांची भाषणं सगळी युट्यूबवर ऐकली आहेत आणि तिच्याच घरात भानामती खरं त्या आजींच्या घडत होती. पण असं अनेक वेळेला ते आम्हाला काम करताना पण भेटतात. लोकांचा, त्यांच्याबद्दलचा असलेला आदर जाणवतो आणि वैयक्तिक आयुष्यात तर खूप ही कमतरता जाणवते. कारण एक सुरुवातीच्या झंझावातासारखं काम केलं, अनेक जणांनी केलं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी, आम्ही. आणि या सगळ्यातनं थोडं स्थिरस्थावर व्हायला लागल्यावर स्वतःचे वडील नसणं, या गोष्टीची कमतरता खूपच जास्त जाणवते, किंवा स्वतःच्या मुलांचे आजोबा नसणं याची कमतरता खूप जाणवते. आणि त्यामुळे जसा जसा काळ जास्त जातोय तसं वैयक्तिक लॉसची जाणीव जास्त खोलवर होतीये, हे पण खरं.
अगदी बरोबर आहे. आणि मुक्त मी वैयक्तिक आठवणी आणि कुटुंबातला एक महत्वाची व्यक्ती गमावणं याबद्दलचं विचारीन, पण त्याआधी थोडंसं विचारते. जो प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो की, आणि मी कार्यकर्त्यांना देखील तो विचारला की, डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना ज्यावेळी गोळ्या घालण्यात आल्या, त्यांचे मारेकरी आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सापडलेले नाहीयेत आणि त्यांना शिक्षाही झालेली नाहीये. त्याचे सूत्रधार आपल्याला माहित नाहीयेत. काही लोक याचे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यातले फरारी आहेत. हे सगळं असताना दहशतीचं वातावरण तयार करायचं आणि या संपूर्ण मुवमेंटला बॅकफूटवर ढकलायचा असा जो खुन्यांचा प्रयत्न होता, तो तुम्ही मागे सारलेला आहे. पण तुला व्यक्तिगतरित्या जेव्हा तू आजही कामासाठी फिरतेस, कोर्टात जातेस, न्यायालयात जातेस, मीडिया सोबत बोलतेस, तेव्हा भीती वाटते का? आणि या भावनेशी डील कसं करतेस, दहशतीचं जे वातावरण आहे त्याच्याशी? भीती निश्चित आहे, ह्याच्यात काही शंका नाही आणि ती नाकारण्यात काही अर्थ देखील नाही. आणि खुनाचा तपास करताना काही पुरावे असे सापडलेले आहेत की ज्याच्यामध्ये ज्या लोकांना टार्गेट केलं जाणार आहे अशी जी काही सूचना देण्यात आली आहे त्याच्यामध्ये माझं हमीदचं नाव आहे. त्यामुळे याबाबतची भीती आहे, ह्याच्यात काही शंका नाही. परंतु ती भीती आम्हाला काम करण्यापासून रोखत नाही हे देखील खरं आहे. कारण हो, ही भीती बाळगून थांबून चालणारच नाही. असं जर का बरोबर. आपण थांबून राहिलो तर आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही. आणि मुळात आपण काय असं वेगळं करतोय, आपल्याला जे योग्य आहे हे वाटतंय ते आपण बोलतोय. एवढी साधी गोष्ट आपण करतोय आणि ते सुद्धा आपण अतिशय सुसंस्कृत पद्धतीने बोलतोय. तर हे बोलण्याचा मला संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे मी स्वतः या गोष्टीबद्दल अत्यंत कन्व्हिन्स्ड आहे व्यक्ती म्हणून, की माझे जे काही संविधानानं दिलेले अधिकार आहेत ते मला भारतात जगताना वापरता आले पाहिजे. आणि बरोबर. ते मी अतिशय सुसंस्कृतपणे विवेकी मार्गाने, अहिंसक मार्गाने कायम वापरत राहील. आणि त्यामुळे भीती ही तर आहेच, ह्याच्यात काही शंका नाही, ती नाकारण्यात अर्थ देखील नाही. पण तरीही काम करणं थांबवण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि हे देखील आपण हे एका असं कॉन्टेक्स्ट मध्ये ठेवून बघितलं तर हे कायमच होत आलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी त्या काळामधल्या काय म्हणायचं, त्या काळाला विशिष्ट नॅरेटिव्ह देऊ इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळं, सत्ताधारी म्हणजे मी राजकीय सत्ताधारी म्हणत नाहीये, त्या काळातल्या प्रबळ शक्तींपेक्षा ज्यांनी ज्यांनी वेगळं काही विवेकी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना नेहमीच या त्रासाला तोंड द्यायला लागलेलं आहे. त्यामुळे ह्याची आपल्याला जाणीव आहे की आपण ह्या परंपरेमध्ये अनेकांनी हे केलेलं आहे आणि आपण आपला वाटा ह्याच्यातला उचलायचा आहे. डॉक्टरांच्या खुनाच्या तपासाचा पाठपुरावा हे हो. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक महत्वाचं काम आपल्याला करायचंय. कारण जसं काम पुढे गेलं पाहिजे त्याचबरोबरीने ज्या माणसांना भारतातल्या स्वतःचे विचार मांडावेसे वाटतात त्यांना या ज्या धमक्या आहेत आणि हा जो काही गट आहे की जो अशा लोकांना टार्गेट करतोय, त्यांनी ते पकडलं जाणं आणि हे थांबणं हे देखील खूप अगत्याचं आणि गरजेचं आहे. अगदी. मुक्ता, मला एक विचारायचं आहे की दाभोलकर आज आपल्यामध्ये नाहीयेत आणि आम्हाला सतत असं वाटतं की ज्या समाजाच्या भल्यासाठी त्यांनी स्वतःचे प्राण वाचले, प्राण वेचले, त्या समाजाला याची खरीच किंमत आहे की नाही असा प्रश्न पडावा, इतकी उन्मादाची परिस्थिती आजूबाजूला दिसते. तुम्हाला असं कुटुंबीय म्हणून वाटतं का की जो पुरोगामी महाराष्ट्र असा गजर आपण नेहमी करत असतो त्यांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला नाही किंवा ते तुमच्या सोबत उभे राहिले नाहीत, असं कधी मनात भावना येते का? कारण 7 वर्ष झाली तरी अजून शिक्षा नाही झालीये कोणाला किंवा पकडलं नाहीये म्हणून. नाही, असं असं आम्ही नाही मानत. म्हणजे या शक्ती पूर्णपणे त्याच्यातल्या संख्येचा समतोल वेगळा आहे हे आम्हाला आधीपासूनच माहिती आहे आणि हे प्रत्येकालाच माहिती असतं या मार्गावर चालणाऱ्या. डॉक्टरांच्या एका पुस्तकात ह्याचा एक छान उल्लेख आहे, तो मी सांगते आणि तो कायम माझ्या मनात येतो की कोणीतरी एका डॉक्टरांच्या शिबिराला 200 लोक होते, स्वतःहून आलेले अर्थात. तर त्यावेळेस कोणीतरी डॉक्टरांना म्हटलं, वा डॉक्टर, काम किती रुजलंय, आता 200 लोक आलेत तुमच्या या शिबिराला. तर ते म्हटलं की याच गावात दुसरीकडे माझ्याच नावाचा एक माणूस एक कार्यक्रम घेतोय, त्याला 2 लाख लोक आलेले. त्यामुळे हे आपल्याला सगळ्यांना माहितीये की हा संख्येचा जो
असमतोल आहे तो कायम राहणार आहे. कारण एकीकडे तुम्ही पूर्णपणे कुणाच्याही कुबड्या न घेता स्वतःच्या बुद्धीनं स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घ्या सांगताय, आणि दुसरीकडे असं तुम्ही करू नये ह्यासाठी असंख्य लोकांचे हितसंबंध त्या व्यवस्थेत गुंतलेले. त्यामुळे हे तर असणार, हे आम्हाला मान्य आहे. पण परत मी म्हणेन की ऐतिहासिक सगळ्या काळाचा आढावा आपण घेतला तर आपल्याला हे दिसतंय की ही माणसं, अशा माणसांच्या पाठी कायमच मुठभर माणसं उभी राहिलेली आहेत. आणि त्याचबरोबर हेही खरं आहे की आम्ही आता गेल्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप फिरलो, तर आम्हाला डॉक्टरांवर प्रेम करणाऱ्या हजारो माणसांच्या प्रेमाचा अनुभव पण आलेला आहे. म्हणजे हो ना. आमचं बळ वाढवणारी ती पण गोष्ट आहे. म्हणजे जसे या समाजात डॉक्टरांचा खून करू इच्छिणारे लोक आहेत, तसं आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर आम्ही जेवायच्या आधी आमचं बिल देऊन जाणारे लोक पण आहेत, आम्हाला कुणी दिलं हे न कळता. किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या नजरेत आम्ही प्रेम आणि या समाजाप्रती आमच्या वडिलांनी जे काम केलं त्याबद्दलची कृतज्ञता बघतो. त्यामुळे हे असं नाही वाटत की समाज या बाबतीत आपल्याला न्याय देऊ शकला नाही. एक मात्र मला नक्की नमूद करायचंय की समाज म्हणून आपण अशा टप्प्यावर आहोत की ज्याच्यापेक्षा अधिक वेगळ्या टप्प्यांवरचे समाज आज आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ मी नेहमी सांगते की पॅरिसमध्ये जेव्हा शार्ली हेब्दोवरती हल्ला झाला आणि व्यंगचित्रकार त्याच्यात ठार मारले गेले, तर दुसऱ्या हो. दिवशी त्या हल्ल्यानंतर काही लाख लोक पॅरिसच्या रस्त्यांवर उतरले स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी. म्हणजे तो समाज, स्वतःचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतकं महत्वाचं मानणारा समाज. तर समाज म्हणून आपण आज या टप्प्यावर पोचलेलो नाहीये, हे देखील तितकंच खरं आहे. पण त्याच बाजूला हेही खरं आहे की आपल्या समाजाचा सत्सद विवेक शाबूत आहे आणि त्याचा आम्ही अनुभव पण घेतलेला आहे. अगदी सत्सद विवेक शाबूत आहे आणि विवेकवादाची ही सगळी जी लढाई आहे, किंवा विवेकवादाच्या लढाईपेक्षा मी असं म्हणेन विवेकवादाची ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी आपल्या परीने करायचा आहे. मुक्ता, कामाबद्दल बोलूया. तू किती फिरतेस आणि किती राज्यात जातेस ते तर मला जाणून घ्यायचंय. पण त्याच्या आधी मला सांग की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे किती कुशल संघटक होते, किती शिस्तप्रिय होते, वेळेचे पाबंद होते, हे तर आम्ही ऐकलेलं आहे. पण बाबा म्हणून ते कसे होते? घरातली एक महत्वाची व्यक्ती म्हणून तू लहानपणापासून बाबांना खूप जवळून बघितलेलं आहेस. तर ते बाबा चिडके होते का, की खरंच समंजस होते? आणि तुम्ही आज जो विचार निवडलेला आहे, हा विचार निवडायचं स्वातंत्र्य त्यांनी दिलं, की त्यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की याला फॉलो कर? मला याची उत्तरं माहित आहेत, पण मला पुन्हा एकदा तुझ्याकडून ऐकायचंय. अगदीच ते अतिशय व्यक्ती म्हणून अतिशय काय समंजस आणि मनाने लिबरल अशा प्रकारचे होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला कुठला विचार तुम्ही फॉलो करा हे अजिबात सांगितलं नाही. मी अनेकदा सांगितलंय, आता गणपती येत आहेत तर आमच्या घरामध्ये माझी आई गणपती बसवायची अनेक वर्ष, आणि माझे आजी आजोबा, आईचे आई वडील आणि आम्ही एकत्र राहायचो. तर माझे आजी आजोबांचा तो गणपती होता आणि नंतर आई त्याचं सगळं करायची. माझा मामा शेजारी राहायचा, त्याच्याकडे पण गणपती असायचा. तर या सगळ्यामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला एकदाही असं सांगितलं नाही की तुम्ही या संदर्भामध्ये काय, म्हणजे देव हा कधी आमच्या घरात चर्चेचा विषय सुद्धा नव्हता, खरं सांगायचं तर. आणि एक नक्की की हे जे सगळं आमच्या आजूबाजूला घडत होतं त्याच्यामध्ये कुठे कर्मकांड नव्हतं कुठलंच. एक भक्ती, श्रद्धा अशा प्रकारची भावना आमच्या आजी आजोबांची होती. आणि आम्हाला घरामध्ये जे काही एक्सपोजर मुलांना याला असतं तशाच पद्धतीचं होतं. मी अनेकदा सांगितलंय की माझी आई स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि ती तर अनेकदा असं म्हणते की तिला जेव्हा तिचा पेशंट बरा नसतो तेव्हा तिला आठवण येते देवाची. म्हणजे की तिला असं वाटतं एका कुठल्या तरी क्षणी तिला असं वाटू शकतं की आता बाबा माझ्या हातात काही नाहीये, माझ्या हातात होतं ते सगळं करून झालंय. तर ती स्वतः असं म्हणते की असं मला वाटतं, ती आस्तिक आहे. तर त्याचबरोबर अनेकदा माझे बाबा तिला साताऱ्यात एक खिंडीतला गणपती नावाचा प्रसिद्ध देवस्थान आहे तिथे घेऊन जायचे आणि ते बाहेर थांबायचे आणि ती आत जाऊन दर्शन घेऊन यायची. तर असं आमच्या घरामध्ये कधी हा विषयच नव्हता की याबद्दल तुमचं काय मत असावं. पण मला एवढं नक्की आहे की कर्मकांड नव्हतं काही, त्यामुळे पण हे महत्वाचं आहे. कर्मकांड असतं तर कदाचित हे वेगळं दिसलं असतं. आणि दुसरं म्हणजे बाबांशी ज्या चर्चा व्हायच्या त्या जास्त मला वाटतं की सामाजिक न्याय किंवा आरक्षण
यासारख्या गोष्टींबद्दल काय मतं असली पाहिजेत, त्यांची काय मतं आहेत याबद्दल या चर्चा किंवा सेक्युलरिझम याबद्दल साधेपणा हे खूप महत्वाचं मूल्य त्यांच्या दृष्टीने होतं. आणि त्यामुळे आपण किती खर्च करतोय, आपली जीवनशैली कशी आहे याविषयी अनेक चर्चा त्यांच्या बरोबर व्हायच्या. तर ते अतिशय काय म्हणायचं लिबरल वृत्तीचे वडील होते, पण त्याचबरोबर ते खूप कमी उपलब्ध असलेले वडील होते, हे देखील खरं. आणि मग ते म्हणजे ज्यावेळी तुम्हाला असं वाटायचं की बाबा सोबत हवेत आणि बाबा कार्यक्रमांसाठी बाहेर असायचे किंवा डॉक्टर बाहेर कार्यक्रमांसाठी जायचे, तर ते ते सगळं वातावरण कसं असायचं? मग तो सगळा रोल आई निभवायची का? की तू आणि हमीद तुमच्यामध्ये याच्याबद्दल काही म्हणजे कोण लाडकं होतं, कसं होतं बालपणचं वातावरण? नाही नाही, असं असं काय झालं, आम्ही एका खूप एक्सटेंडेड जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेलो आहोत. म्हणजे मी जसं उल्लेख केला तसा माझा मामा मामी आजी आजोबा हे आम्ही वर खाली असेच कायम राहत होतो. माझा चुलत भाऊ प्रसन्न आणि चित्रा हे आमच्या शेजारीच राहत होते. माझी एक आत्या तिथेच राहत होती. त्यामुळे या सगळ्यांच्या परिवारात आम्ही वाढलेलो. त्यामुळे आम्हाला जसं एकत्र कुटुंबातल्या माणसाला असे कुणाच्या एकाच्याच अस्तित्वाची जाणीव नसते आणि कुणाची कमतरताही नसते, तशा प्रकारे आम्ही वाढत गेलो. यातल्या प्रत्येक माणसाने जे आमच्या वाढीच्या दृष्टीने गरजेचं होतं त्या त्या टप्प्यावर त्यात योगदान दिलेलं आहे असं मी म्हणेन. कारण आमचे वडील यातल्या अनेक टप्प्यांवरती कुठेतरी महाराष्ट्रात बाहेर त्यांच्या कामासाठी फिरत होते. आणि मला नेहमी असं या सगळ्यांबद्दल ही कृतज्ञता वाटते की यापैकी कोणीही, आणि त्याच्यात माझी आई महत्वाची आहे सगळ्यात, की कोणीही काय बाबा हे काम करतात, हे पैसे मिळवत नाहीत, हे डॉक्टर असून हे दवाखाना चालवत नाहीत, हे फिरत बसतात कुठेतरी, असं जर का कोणी थोडं जरी बोललं असतं आमच्या लहानपणी आमच्या समोर, तरी मला वाटतं की आमच्या मनावर त्याचा काहीतरी निगेटिव्ह परिणाम झाला असता. पण ह्याच्या उलटच होता. आमच्या घरातल्या सगळ्यांना खूप कौतुक होतं त्यांच्या कामाचं, खूप अभिमान होता. आणि आज डॉक्टरांना जी मान्यता आहे ती मान्यता काही हे काम सुरू केलं तेव्हा नव्हती, पण त्या सगळ्यांना विश्वास होता की हा माणूस अतिशय प्रामाणिक आहे आणि डेडिकेटेड आहे. आणि त्यामुळे आम्ही हे लहानपणापासून ही भावना आमच्या जवळच्या माणसांच्यात बघत वाढलो. हो, आणि मला वाटतं की त्याचा आमच्यावरती खूप खोलवर ठसा उमटलेला असावा. आणि अगदी. आम्हाला कधी डिप्राईव्ड असल्याचं फिलिंग, आमचे वडील खूप बाहेर असले तरी आमच्या मनात कधी ही भावनाच अशी आली नाही की आपल्याला म्हणजे आमची आई असं बाबांना कामं द्यायची की ह्या परीक्षेच्या वेळेस तुम्ही इथं असणं गरजेचं आहे, ह्या वेळेस तुम्ही असणं गरजेचं आहे, असं ती चक्क त्यांना हे सांगायची. म्हणजे अशा ह्याच्यापर्यंत ते स्पष्ट सांगणं होतं. पण एव्हरीबडी हॅड ऍडजस्टेड वेल टू दॅट. ओके. मुक्ता, मी सातारच्या घरी आलेले, शैलाताईंना भेटले, हमीदला भेटले, तुला भेटले आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं की तू जो आता साधेपणा हा शब्द वापरलास हे तुमच्या जगण्याचं तत्व आहे. तर मला त्याच्याबद्दल खूप कुतूहल आहे आणि विचारायचं यासाठी, कारण आय एम शुअर बरेच तरुण हा इंटरव्ह्यू आता बघतील, नंतर बघतील. तर हे कंट्रोल्ड आहे का मनापासूनच साधेपणाची तुम्हाला आवड आहे? याचं कारण आपल्या आजूबाजूला इतकी डिस्ट्रॅक्शन्स दिसतात, नवनवीन फॅशन असतील, राहणीमानाचा शो ऑफ करणं असेल, ह्या कल्चरमध्ये आपण राहतोय. आणि असं राहत असताना तुम्ही नवीन पिढी म्हणून साधेपणाचं हे व्रत कसं काय अंगीकारू शकता? म्हणजे त्याच्यासाठी काय करता तुम्ही? नाही, आम्ही आमच्या आई वडिलांनी इतके साधे असू असं नाही, हेही नक्की आहे. आमचे आई वडील खूपच जास्त साधे होते. आणि पण मला असं वाटतं की त्या साधेपणाविषयी ना त्यांनी आमच्याशी खूप जागृत संवाद साधलेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात हे तत्व मानायचा प्रयत्न करतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने वाढलात ना की तुम्हाला ज्या गोष्टींची आवड निर्माण होते ना मूलभूत, त्या गोष्टी पण वेगळ्या बनून जातात. म्हणजे आता कपडे किंवा घराचं डेकोरेशन वगैरे ह्याच्यामध्ये मला आणि हमीदला खूप कमी आवड आहे. म्हणजे मुळात तुमचं जर का आवडच कमी असेल या गोष्टीमध्ये तर तुम्ही त्याच्यावरती पैसे खर्च करणं आणि त्याच्यामध्ये वेळ खर्च करणं ह्या गोष्टी आपोआप कमी होऊन जातात. तर मला वाटतं की हे तुमच्या आई वडिलांना बघून तुमच्या आजूबाजूला घडत असतं. आणि साधेपणा हे मूल्य आजच्या घडीला समाजामध्ये, म्हणजे मला एकदा हे बाबा पण म्हणालेले जाणवत होते की ते आठवते मला की ते असं म्हटले की अनेक कार्यकर्ते मी बघतो की ते सेक्युलरिझम हे मूल्य मुलांपर्यंत ठामपणे पोहोचवतात, पण साधेपणा
हे मूल्य ठामपणे पोचवलं पाहिजे असं अनेक जणांना आज वाटतं का नाही याबद्दल मी साशंक आहे. असं ते हम्म. म्हणालेले म्हणजे वाटतं का नाही लोकांना असं ते म्हणालेले मला आठवते. पण ते स्वतः याबद्दल खूप आग्रही होते आणि त्यामुळे मला वाटतं की ते अ, म्हणजे अनेकदा मला असं सांगता येईल इथे की त्यांनी आम्हाला कधीही बाहेरनं खाऊ पण काही आणलेलं नाहीये. म्हणजे आता माझ्या हो. मुलांच्या बाबतीत मला हे आठवतं. माझा नवरा जेव्हा काय काय त्यांच्यासाठी घेऊन येतो तेव्हा. आता त्यांच्या ते स्वतःच्या कामाच्या व्यापात असायचे हे पण ठीक आहे. पण म्हणजे बाहेरनं काही खायला प्यायला विकत आणावं आणि ते आपल्या मुलांना किंवा हॉटेलात घेऊन जावं वगैरे असं काहीही त्यांच्या ह्याच्यात नव्हतंच म्हणजे. ते फक्त पुस्तकं विकत आणायचे एवढी एकच गोष्ट त्यांनी आमच्यासाठी विकत आणलेली मला आठवते. आणि हमीद खूप चांगला खेळाडू आहे. तो क्रिकेटला नॅशनल खेळलेला आहे. तर त्यामुळे हमीदच्यासाठी लागलं तर क्रिकेटचं काही सामान वगैरे ते सुद्धा त्यांनी त्याला आधी सांगितलं असेल की तू सामान न लागणारा खेळ खेळलास तर जास्त बरं आहे वगैरे. असं पण त्यांनी आणि त्याला ते स्वतः सांगून कबड्डीचे ते प्लेयर होते स्वतः कबड्डी त्याच्यामुळे. खेळत होते की असा खर्चिक नसलेला खेळ तू खेळलास तर जास्त बरं आहे असंही त्यांनी त्याला सांगितलं असेल. पण त्यामुळे मला वाटतं की हा एक आपण ज्यांना बघतो आपल्या आई वडिलांना जसं बघतो ते आपल्या काय उतरतं जहनमध्ये तसा तो एक भाग हो. असावा. हो, तू पुस्तकांचा उल्लेख केलास आणि मी ते विचारणार होते तुला, कारण मला म्हणजे जाणवलंच होतं तुमच्या सगळ्या संस्कारामध्ये, अपब्रिंगिंगमध्ये पुस्तकांचा वाटा खूप महत्वाचा असेल असं. तर तुम्हाला कारण तुम्ही वाढत होता तेव्हा तुम्हाला इंट्रोड्यूस करताना सर्व प्रकारच्या विचारधारा पुस्तकांच्या माध्यमातून घरातून इंट्रोड्यूस केल्या गेल्या, की सिलेक्टेड पुस्तकं, सिलेक्टेड विचारसरणी वाचायला दिली गेली आणि या विचारसरणींबद्दल घरात डिस्कशन व्हायचं का? कारण तो काळही असा होता की आपण म्हणूया वैचारिक संघर्षाच्या एका काळामध्ये, जसं तू म्हणालीस आत्ता दाभोलकरांभोवती जे वलय आहे ते तेव्हा तेवढं नव्हतं. दो ही वॉज रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी ऑलवेज, पण तो संघर्षच ते करत होते तेव्हा पण. पुस्तकं आम्हाला खूप उपलब्ध होती आणि सर्व प्रकारची उपलब्ध होती आणि खूप आयुष्याचा आम्ही म्हणजे मी तर माझं सगळं लहानपण हे लहान मुलांच्या वयाला अप्रोप्रिएट पुस्तकं वाचण्यामध्येच घालवलेलं आहे. आणि अशी पुस्तकं आणि बाबांना स्वतःला देखील अद्भुत पुस्तकांची भयंकर आवड होती जास्त. म्हणजे गोना दातारांचं किंवा वीर धवल हे जे नाथ माधवांचं पुस्तक आहे ते त्यांना अतिशय आवडायचं. आणि या सगळ्या अशा म्हणजे सर्व प्रकारचं आम्ही वाचलेलं आहे भरपूर. त्याच्यामध्ये अजिबातच काही विशिष्ट सुचवलं गेलंय असा भाग नव्हता. मला आठवतंय की मी 10वीच्या परीक्षेनंतर जेव्हा यायचे एक पेपर असायचा आणि दुपारी सुट्टी असायची तर तेव्हा बाबांनी मला रमेश मंत्रींचं जणू बांडे नावाचं पुस्तक वाचायला दिलेलं होतं. आणि ते हो. थोडंसं जरा चावट आणि थोडंसं गमतीशीर असं पुस्तक होतं. आणि मी ते परीक्षेहून आल्यावरती थोडं वाचायचे. तर हे म्हणजे जरा वेगळंच असेल की ते ते काही असं आवर्जून वडिलांनी मुलांना वाचायला द्यावं असं पुस्तक नाही. पण त्यांनाही ते गंमत म्हणून वाचायला आवडायचं आणि मी 10वीच्या परीक्षेहून आल्यावरती ते वाचायचे असं मला आठवतं. त्यामुळे अगदी सर्व प्रकारची पुस्तकं. आणि अर्थात हे नक्कीच असेल की जे विचार त्यांना तरुण वयामध्ये मुलांच्या मनावर होणं चुकीचं वाटत असेल असे हम्म. द्वेषी विचार हम्म. की म्हणजे विद्वेष रुजवणारे आणि कुठल्या तरी एका धर्माचा द्वेष करायला शिकवणारे असे विचार आमच्यापर्यंत नक्कीच पोचले नाहीत लहानपणी. अशी पुस्तकं आमच्या हा. घरात देखील नव्हती. आणि मला असं वाटतं तसे तसे विचार तशी पुस्तकं आम्ही जर का बघितली असती लहानपणी तर कदाचित आमच्या वडिलांनी आम्हाला तुम्ही जरा मोठं झाल्यावर ही वाचा, स्वतःची मतं ठरवण्याचं स्वातंत्र्य आल्यावर असंही सांगितलं असतं. नाही असं नाही. मला आठवतंय की आम्ही वाचताना कधीच ते काही म्हणाले नाहीत. पण माझी मुलगी ती 6वीत असताना आनंदी गोपाळ वाचत होती. तर तेव्हा मला ते म्हणाले अगं तू इतक्या लहानपणी तिला हे वाचायला दिलेस, मग ती वाचतीये तुझ्या लक्षात येतंय ना की ती हे वाचतीये. त्याच्यात बाकीच्या हम्म. सगळ्या गोष्टींचे उल्लेख आहेत ते. त्यामुळे आमच्या बाबतीत असं फार घडलं नाही. पण नातवंडांच्या बाबतीत थोडं असं घडलं होतं. किंवा नातवंडांबरोबरचं त्यांचं नातं होतं त्याच्यात माझ्या मुलीचा आणि त्यांचा एक कायमचा प्लॅन होता की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ते तिची पुस्तकांची तुला करणार आहेत असं. आणि ओके. नंतर तिच्या वजना एवढी पुस्तकं ते तिला भेट देणार आहेत वगैरे असं त्यांचा कायमचा एक प्लॅन होता. त्यामुळे पुस्तकं हा सगळ्यांच्या रिलेशनशिप मधला अगदी एक महत्वाचा धागा कायम राहिलेला आहे.
हो. तुझे वेगवेगळे वैचारिक मुलाखती खूप उपलब्ध आहेत, पण मला थोडं पर्सनल विचारायचं आहे, त्यामुळे मी त्यावर थोडासा जास्त भर देते. मला विचारायचा एक कॉमन प्रश्न असतो की अ, अहिंसेच्या विचारांवर, विवेकवादावर विश्वास ठेवणारे पालक होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. तर तुम्ही मुलांनी मस्ती केली किंवा हाताबाहेर जातात जेव्हा मुलं, त्यावेळी अनेक माझे समवयीन जे लोक आहेत तर मुलांना मारायचं की नाही, आणि तुम्ही देखील काय करता, तू आणि हमीदे, मला आवडेल जाणून घ्यायला की म्हणजे मुलांना मारणं हे हिंसेमध्ये बघता का? आणि सायकोलॉजीचा तुम्ही सगळेजण अभ्यास केलेला आहे. तर बाबा कसे होते, म्हणजे ते चिडायचे का घरामध्ये? का ज्यावेळी चिडण्यासारखी परिस्थिती असेल तेव्हा ते रागावर कंट्रोल कसा करायचे, हे थोडं समजून घ्यायला आवडेल मला. अ, असं जेव्हा कोणी म्हणायचं की मुलांवर चिडणं वगैरे किंवा मुलांना मारणं, तर ते असं नेहमी सांगायचे ते 10 भावंड होते आणि ते दहा हो ना. भावंडातले सगळ्यात धाकटे होते, 10वे. तर ते नेहमी म्हणायचे की माझ्या आईने 10 मुलांना एकही चापटी न मारता वाढवलेलं आहे. त्यामुळे बाकी इतर मुलांना मारणं, रागावणं ह्याच्याबद्दल काही कोणी बोलायचीच गरज नाही, असं त्यांचं मत हो. होतं की 10 मुलांना जर तुम्ही एकही चापटी न मारता वाढवू शकता, तर कुणीही पेशन्स ठेवायला हरकत नाही स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मुलांना वाढवताना. त्यामुळे त्यांनी आम्हाला अर्थात कधीही मारलेलं नाही. आईने आजीने वगैरे कधी एखादा फटका मारला असेल तर मारला असेल. पण आमच्या मुलांच्या बाबत तुला त्यांनाच विचारायला लागेल, कारण खरं काय ते तुला त्यांच्याकडूनच कळेल. पण आम्ही त्यांच्याकडूनच समजून. करतो की आपण शारीरिक शिक्षा वापरू नये, आणि मी असं नाही म्हणणार की मी कधीच माझ्या मुलांना फटका नाही मारलेला, पण मारला तर मी नंतर माझा राग उतरल्यावरती त्याच्याबद्दल माफी पण मागितलेली, की मला असा राग ओके. आला आणि मी अशी लागले. पण आमचे वडील अगदी कमी चिडणारे होते. आणि त्याचबरोबर हेही खरं आहे की दैनंदिन आयुष्याचं नियमन मुलांच्या जो करायला जातो त्यालाच चिडण्याचे प्रसंग जास्त येतात. त्यामुळे हा, तसं बरोबर. आमचे बाबा आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये फार आमच्या दैनंदिन आयुष्याचं नियमन करायला जात नव्हते. म्हणजे रोज नव्हते. हा. जेवताना त्रास द्यायला लागलं कुणी तर मग आई वडील चिडू शकतात, अभ्यास करायला नाहीच बसलं तर, हे या गोष्टी आमच्यावर सोडलेल्या होत्या. किंवा घरात हे बघणारं माझी आजी होती, आई होती. त्यामुळे बाबांचा या गोष्टींची तसा थेट संबंध नव्हता. पण जे मोठ्या गोष्टी होत्या चिडण्यासारख्या, त्यावेळेस पण कधी ते राग त्यांना आलेला जाणवला तरी त्या व्यतिरिक्त काही कधीच भावनिक हिंसक प्रतिक्रिया कधीच नव्हती. कधीच दिली नाही. मुक्ता, ज्यावेळी असा प्रसंग घडला, म्हणजे 20 ऑगस्ट 2013 हा महाराष्ट्रातल्या, पुरोगामी महाराष्ट्रातला काळा दिवस असा आपण म्हणू शकतो. इतका भयानक प्रकार आणि अविश्वसनीय असा तो प्रकार घडला. मला सांग की त्यांना धमक्या यायच्या, त्यांना पत्र यायची, त्यांना कुठेतरी शारीरिक, म्हणजे काय म्हणूया आपण, अ, अ, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केलेला होता याआधी. पण अशा पद्धतीचा हल्ला होईल असं कधी कुटुंबीय म्हणून, त्यांची मुलं म्हणून तुम्हाला कधी वाटलं तरी होतं का? आणि नाही, त्या दिवशी नेमकं ती बातमी जेव्हा तुम्हाला कुटुंबियांना कळली, तर तो काय धक्का होता? आय एम सो सॉरी, मी तुला हे विचारते आणि गोइंग बॅक टू दॅट पेन अगेन. नाही, असं त्यांना गोळी घालण्यात येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं घडू शकेल असंच आपल्याला कुणाला वाटलेलं नव्हतं, हो. की आपण त्या टप्प्यावर परत जाऊ की कोणाचा विचार संपवण्यासाठी त्या माणसाला गोळी घालण्यात येईल. त्यांना खूप त्रास देण्यात येत होता आणि त्यांना त्यांच्याबरोबर धक्काबुक्की करणं, मारामारी करणं, असा सगळा प्रकार करायला माणसं येतील आणि कायमच येत राहतील याच्याबद्दल सगळ्यांच्या मनाची तयारी होती. ते प्रत्येकाला माहित होतं. पण गोळी घातली जाईल असं वाटत नव्हतं. मी डॉक्टरांच्या खुनानंतर मी यांना भेटायला गेले होते, यू आर अनंत मूर्तींना, बंगलोरला गेले असताना. तर त्यावेळेस ते मला म्हटले की महाराष्ट्रात हे घडते, पण मला वाटतं कर्नाटकात हे कधीच घडू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर बापरे. आणि कलबुर्गी आणि कलबुर्गी. या दोघांचे खून झाले. म्हणजे आपल्या प्रत्येकाचा आपल्या भोवतालावर हा एक विश्वास निर्माण झालेला होता. सगळी स्वातंत्र्य चळवळीतनं आलेली मूल्य, महाराष्ट्रामध्ये आपण जी सगळी समाज प्रबोधनाच्या परंपरेतनं, संत परंपरेतनं आलेली मूल्य म्हणतो, त्यातून की असा व्हॉइस सायलेन्स करण्यासाठी खून नाही होणार कुणाचा, हेच तोपर्यंत आपल्याला खरं वाटत नव्हतं. त्यामुळे आम्हालाही तसं वाटलं नव्हतं की डॉक्टरांचा खून होईल असं. आणि मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी दापोलीला होते. माझ्या घरापासून जवळच माझ्या आईची आई, तिचं शेत होतं आणि ती गेली आता, तर तिचं शेत होतं. आणि तिथे तिथल्या घरात ती तिच्या घरात राहत होती, माझ्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर.
तर मला जेव्हा कळलं तेव्हा मी अर्थातच मला आईचा फोन आला आणि मला मला अजिबात काही समजत नव्हतं ती काय बोलतीये आणि काय सांगतीये मला. आणि मला असं वाटत होतं की ते बरे असतील नक्की आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील आणि काही झालं नाहीये ना वगैरे. मग टीव्ही लावल्यावरती कळलं सगळं काय होतंय ते. मग मला असं वाटलं की बापरे, माझ्या आजीला पहिल्यांदा, ती एकटी आहे तिथे आणि तिने टीव्ही बघत असेल तर तिला हे कळेल आणि तिला कसं ती हे वयाच्या 85व्या वर्षी सोसेल, असं मला वाटलं. आणि नंतर मी जेव्हा थोडी सावरले तेव्हा मी लगेच तिच्याकडे गेले. तर ती तिचं सगळं आवरून ती साताऱ्याला जायच्या तयारीने बसलेली होती एकटी भिंतीने. त्यामुळे तिलाही हे माहिती होतं की आपल्या मुलीने कुणाशी लग्न केलेलं आहे आणि त्याच्या बरोबरचा संसार काय प्रकारचा आहे याची कुठेतरी तिच्या मनात खुणगाठ होती. आणि 85व्या वर्षी सुद्धा तिच्या अंगामध्ये हे सहन करण्याची ताकद होती आणि त्याच्यातून पुढे जाण्याची. तर अतिशय त्याच्यानंतर मग आम्ही पुण्याला गेलो. आजी साताऱ्याला गेली, मी अनिश वगैरे आम्ही पुण्याला गेलो आणि त्यानंतर सुरू झालं सगळं. हो, बरोबर आहे. आणि तू जसा उल्लेख केलास म्हणजे खूप आम्हा सगळ्यांसाठीच तो इतका आजही अविश्वसनीय भावनिक क्षण आहे. तर त्याचा न्याय मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करत राहू एवढं आश्वासन आम्ही कुटुंबियांना देऊ. मला विचारायचंय, तू पूर्ण राज्यभर म्हणजे सॉरी देशभर फिरतेस आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी एक प्रकारे दाभोलकरांनी जी चळवळ सुरू केली ती तुझ्या लेवलवर तू पुढे नेतेस, निर्भयपणे जातेस. मग कलबुर्गी साठीचा न्याय मिळणं असो, गौरी लंकेश असो, पानसरे यांना असो, या सगळ्यासाठी. तर हा अनुभव काय आहे, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जेव्हा तुम्ही जाता हा सगळ्या विचारांचा एक बुलंद आवाज घेऊन, तर काय प्रतिसाद आहे देशभरातून? कारण असं वाटतंय ना सगळीकडे की कोणालाच काही पडलेली नाहीये आणि फक्त काँग्रेस विरुद्ध भाजप असं सगळं देशात सुरू आहे. असं एक होपलेस वातावरण आपल्या आजूबाजूला दिसतंय. पण मला असं वाटतंय तू बघितलेलं चित्र थोडं वेगळं असावं. नक्कीच या विषयाशी जोडून घेण्याची इच्छा असलेले भारतभर लोक आहेत आणि ते लोक स्वतःहून आम्हाला बोलवतात आणि येण्या जाण्याचा खर्च करतात आमचा. कारण त्यांना आम्ही तिथे यावं असं वाटत असतं, राहण्याची सोय करतात. म्हणजे अनेकदा मी डॉक्टरांचा खून झाल्यानंतर अशा लोकांच्या बरोबर जेव्हा गेलेली आहे तेव्हा मला कधीतरी मध्येच असं वाटतं की अरे बापरे, हे एक 10 वेगवेगळे पुरुष ज्यांच्यातल्या एकालाही मी ओळखत नव्हते आजपर्यंत, अशांच्या बरोबर मी कुठल्या तरी एका बंगालमधल्या गावात चाललीये. हे मला असं कल्पना आली मनात की मला जरा गंमत वाटते की हे आपण कशाच्या जोरावर ह्या माणसांवर एवढा विश्वास ठेवतोय. तर त्याचं कारण एकच हो. विचार आहे आणि दुसरं काही नाही. आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप आधार पण वाटतो, खूप वेगळेपणा पण वाटतो त्याच्यामध्ये की तुमचा विचार आणि त्यांचा विचार समान आहे अशा धाग्यातनं ही माणसं तुम्हाला भेटलेली आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर कुठे ना कुठे तुमचे आणि त्यांचे जे विचार एकत्र येऊ शकतात. त्यामुळे कर्नाटकामध्ये जो कायदा झाला त्याच्या आधी कर्नाटकामध्ये मी बऱ्याच एक वेळा गेले. तिथल्या वेगवेगळ्या गटांची भेटले. कलकत्त्याला 1-2 वेळेला गेले. हमीद त्याच्या बोलण्यामध्ये सांगेल की तो अशा काही ठिकाणी गेला. केरळमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये की खूप सशक्त रॅशनलिस्ट परंपरा केरळमध्ये आहे आणि गावोगाव अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ही काही राज्य आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण दिल्लीमध्ये अर्थात अशा प्रकारचे लोक आहेत. पण अनेक राज्य अशी आहेत उत्तर भारतातली विशेषतः की जिथे उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल. मध्य प्रदेशमध्ये काही अनिसच्या कार्यकर्त्यांचं जाणं झालंय. पण अशा राज्यांमध्ये अशी बरीच राज्य आहेत की ज्याच्यामध्ये अजून मला वाटतं की महाराष्ट्रापेक्षा अंधश्रद्धेचं स्वरूप खूप जास्त भयान आहे आणि खूप क्रूड आहे. हे असं आपण ऐकतोय. पण तिथेही जाण्याची गरज आहे आणि तिथे निश्चित अशा प्रकारचा विचार करणारी माणसं देखील आहेत. त्यांच्याशी जोडून घेण्याची देखील गरज आहे.
हो. तू हा जो कायद्याचा उल्लेख केलास त्याच्यासाठी डॉक्टर दाभोलकरांचा जीव जावा लागला, त्यानंतर सरकारला जाग आली. म्हणजे बरोबर आहे, कितीही संताप आपला आवरायचा म्हटलं तरी आम्हाला असा प्रश्न पडतो की सरकार तोपर्यंत खरंच एका अर्थाने झोपलं होतं का? इतकी सरकारं बदलली. 17-18 वर्षाहून अधिक काळ त्यांचा लढा झाला आणि त्यानंतर हा कायदा अंमलात आला. मला तुला या कायद्याबद्दल विचारायचं आहे, कारण तुझं काम या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देखील सुरू आहे. ज्यावेळी आपण म्हणतो की विचारांची लढाई, म्हणजे ते काही असं एका कोपऱ्यात काही चाललेलं काम नसतं. आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टी बदलण्यासाठी तू काम करत असते. तर गेल्या काही दिवसात ज्या केसेस तू हँडल केल्यास, काही वर्षात हा कायदा आल्यानंतर, तर तुला असं वाटतं का की या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने वेगवेगळ्या यंत्रणांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि तेव्हा कुठेतरी याच्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी वाढेल असं? नाही, नक्कीच ट्रेनिंगची गरज आहेच, यात काही शंका नाही. आणि आजपर्यंत ट्रेनिंग झालेलं देखील आहे, या दोन्ही गोष्टी आहेत. आणि आता जादूटोणा विरोधी कायद्याखाली जवळपास एक 600च्या पेक्षा जास्त गुन्हे 7 वर्षामध्ये दाखल झालेले आहेत. हेच जर आपण कर्नाटकात बघायला गेलो तर माझ्या माहितीत एक देखील गुन्हा दाखल झालेला नाही. मला माहित नसलेला एखादा गुन्हा असू शकेल, पण मला वाटतं ह्यातला जो महत्वाचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रात गेले 30 वर्ष या विषयावर कार्यरत असलेली चळवळ आहे आणि त्यामुळे लोक याबद्दल जागरूक आहेत. हे यातलं महत्वाचं कारण आहे. पण यंत्रणेला याबद्दल सेन्सिटाईज करणं हे खूप गरजेचं आहे. यामध्ये जो पोलीस अधिकाऱ्याचा म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची जी भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे, त्याबद्दल त्यांचं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. कारण हा काय म्हणायचं, दखलपात्र गुन्हा आहे. हा पोलीस स्वतःहून याची दखल घेऊ शकतात. म्हणजे त्यांना हे वाट बघायची गरज नाही की कोणीतरी येईल आणि हे करेल. रत्नागिरीमध्ये मला आठवतंय, पाटील बाबा नावाचा एक बाबा होता. तो माणसांच्या पोटाला, अंगाला असे चिमटे काढायचा आणि बरेच असे काय काय प्रकार करायचा. तर त्याच्या विरुद्ध बोलायला कोणी समोर येत सॉरी सॉरी, मला कॉल आला. येस, त्याच्या विरोधात बोलायला कोणी पुढे येत कनेक्शन गेलं का? नाही. एक सेकंड फक्त, काहीतरी आवाजाचा बोलणं झाला. एक मिनिट. हा बोल. हा. पाटील तर बाबा. तर येस. त्यामुळे पोलीस अधिकारी पोलीस स्वतःहून अधिकारी स्वतःहून हे घेऊ हे आता शकतात, मला हात. हा. पण मला वाटतं अजून मलाही पण मला घालायला वाटतं लागेल. मलाही घालायला लागेल. नाही एको नाही, यायला अच्छा, का एको येतोय का? एको यायला लागला. एको यायला लागला. ओके. आता बघ. हॅलो. हा, हॅलो. येतोय ऐकू? हॅलो. हा. येतोय ऐकू? हो, येतोय येतोय. पण तुझा कॅमेरा, सेल्फी कॅमेरा ऑफ झालाय. तो ऑन कर ना. खालचा राईट साईडला आहे तो. राईट साईडला कॅमेरा आहे बघ खाली. हॅलो. हॅलो. हा, मी प्रयत्न हॅलो, करतेय. हा मी प्रयत्न हा, करतेय. हा, हा, हा. नाही दिसत आहे का मी तुला? नाही दिसत आहे का मी तुला? नाही दिसत. थांब. तुझा हा, उलट झालाय हा. कॅमेरा, समोर उलट झालाय. झालाय. हा. होय, होय, उलट झालाय. होय होय होय. राईट साईडला आहे बघ खाली इथे. सॉरी हा, मला कॉल. हा, आता दिसली. मी केलं. येस येस. हा, हा. दिसलं. हा. पाटील तर बाबा. हा, पाटील बाबा, याच्यामध्ये पोलिसांनी याच्यामध्ये स्वतः पोलिसांनी स्वतः पुढाकार घेतला आणि पुढाकार केस घेतला दाखल आणि केली. केस दाखल केली. तर असा अनेक आय एम सो सॉरी मुक्ता, कॉल्स येत आहेत. सॉरी सॉरी, मी फोनवरूनच करते ना लाईव्ह. या, हा, बोल बोल. ओके, सॉरी. नाही, मी कट केला, पण ते लोकांना कळत नाही, पुन्हा कॉल करतात. हा. अ, तर हे हे अशा इको प्रकारे येतोय का? थांबा, मी काढते हे, म्हणजे त्याने जाईल इको. तिला पण त्रास होतो. हा, बोलत जाईल जाईल इको. ते तूर काढ बघू, हँड्स फ्री. लोक म्हणतायत इको येतोय म्हणून. चांगला आवाज चाललेला त्या कॉलमुळे. हा, आता येतोय.
सो पाटील बाबा रत्नागिरीचं ते पाटील बाबामध्ये तिथे जसं पोलिसांनी स्वतःहून भूमिका घेतली आणि अनेक ठिकाणी अशी गरज असते की तक्रारदार समोर येत नाहीत आणि त्यावेळेला पोलिसांचं प्रशिक्षण झालेलं असणं हे खूप गरजेचं आहे असं जाणवतं. हो. एखादी केस अशी सांगू शकशील का जी अदरवाईज हा कायदा नसता समजा अंमलात आलेला तर ही केस पुढे आली नसती आणि न्याय पण मिळाला नसता पीडितांना, पण केवळ हा कायदा सध्या अस्तित्वात असल्यामुळे ती केस दर्ज होऊ शकली आणि न्याय मिळाला पीडितांना, असं एखादं उदाहरण तू सांगू शकशील का? आणि याच्या बरोबरच माझा हा प्रश्न आहे ना की प्रेक्षकांना थोडी त्याच्यातून माहिती होईल की कोणत्या प्रकारच्या केसेस ज्या आपण अंधश्रद्धा निग्लेक्ट करतो त्या आता या कायद्याअंतर्गत न्याय मिळू शकतो अशा पद्धतीच्या. मुंबईमध्ये आमच्याकडे एक केस अशी आलेली होती. ते आंध्र प्रदेशमधले लोक होते, तेलुगू, आणि त्यांच्या बस्तीमध्ये एक मंदिर होतं. तर त्या मंदिरामध्ये एक तिथला जो पुजारी होता त्याने हळूहळू संध्याकाळी बायकांना पांढरे कपडे घालून घुमायला लावणं वगैरे असे प्रकार सुरू केले. मग काही जणांना झाडायला सुरुवात करणं. आता हे आंध्र प्रदेशातले लोक होते आणि त्यांना अशा प्रकारच्या म्हणजे त्यांना काही पार्श्वभूमी पण नव्हती की असं या गोष्टी चूक आहेत, बरोबर आहेत, याच्याविषयी त्यांना माहिती नव्हती काही. पण ते हे सगळं 6 महिने चालू होतं आणि मग त्यांना आमच्यापर्यंत पोहोचायला मुंबईतल्या मुंबईत 6 महिन्याचा कालावधी लागला त्यांना ही माहिती कळून यायला. इथे ही भूमिका सरकारची महत्वाची आहे की सरकार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही माहिती घेऊन. आणि मग ते लोक जेव्हा आले आमच्यापर्यंत त्यांच्याकडे व्हिडिओ होता एक. आता हा बाबा काय करत होता तर चमत्काराचा दावा करत होता आणि लोकांच्या दहशत माजवत होता. तर हे जादूटोणा विरोधी कायद्याखाली ही गोष्ट गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल होऊ शकला आणि जी माणसं अजिबात म्हणजे ती महाराष्ट्रातली नाहीत, ज्यांना या विषयाची काही जाणीव नाही, परंतु त्यांच्यातल्या काही लोकांना हे लक्षात आलं होतं की यातून आपल्याला त्रास निर्माण होतोय, त्यांना यातनं न्याय मिळू शकला. किंवा पैशाच्या पावसाच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्याबद्दल मी आवर्जून सांगेन. दापोलीत मी देखील अशा पद्धतीची एक केस हँडल केलेली. तर या केसेसमध्ये काय असतं की बाईला सांगितलं जातं की तुझ्या अंगावर काही व्रण असता कामा नये, तुझं ऑपरेशन झालेलं असता कामा नये, तुझे केस लांब असले पाहिजेत आणि तुला एक पूजा करायला लागेल. आता ही सगळी इंडिकेशन्स आहेत ती नग्न पूजेसाठीची इंडिकेशन्स आहेत की तूच का तर अशा प्रकारची बाई पाहिजे की जी या सगळ्या वर्णनामध्ये बसत असेल. आणि नंतर ती पूजा पैशाच्या पावसाच्या नावे केली जाते. आता अनेकदा पैशाच्या पावसासाठी पूजा करायला जाणं एवढीच माहिती जेव्हा पोलिसांसमोर यायची तेव्हा ते ही गोष्ट सोडून द्यायचे, कुठलाच गुन्हा नाही म्हणून. पण जेव्हा याचं जादूटोण्याशी असलेलं नातं लक्षात आलं तेव्हा पोलीस याच्यात खोलात जायला लागले आणि त्यातून बाईचं शोषण कसं होतंय हे समोर आलं. म्हणजे जसं काय म्हणायचं, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा हा एक वेगळा कायदा आहे. कारण नवरा आणि बायको किंवा सासरची माणसं आणि बाई ह्यांचं नात्याचं एक वेगळं स्वरूप आहे. त्यामुळे त्या नात्यातलं शोषण पण वेगळं आहे. तसं भक्त आणि बुवा बाबा ह्याचं नातं वेगळं असल्यामुळे त्यातल्या शोषणाचं स्वरूप पण वेगळं आहे. जसं नवरा बायकोच्या नात्यातलं शोषण आणि रस्त्यावरच्या मारामारीतलं शोषण ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तसंच आहे की रस्त्यावरती होणाऱ्या मारामारीतलं शोषण आणि भक्त आणि बुवा यांच्यातल्या मारामारीत ह्यांच्यात निर्माण होणारं शोषण ह्याच्यात खूप फरक आहे. आणि जादूटोणा विरोधी कायद्याने तो फरक ऍड्रेस केला. त्याच्यामुळे एक साधी गोष्ट मला वाटतं की जी आपण खूप रेकॉग्नाइज केली पाहिजे आणि इतर राज्यांमध्ये हे का गेलं पाहिजे तर नरबळी ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये अजिबात अनकॉमन नाही हे या कायद्याने समोर आलं. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 3-4 नरबळी होतात. म्हणजे हा कायदा झाल्यापासून असं आता हे किती लांछनास्पद आहे की खरोखर तुम्हाला असं वाटतं की आपली आई आपल्यावर करणी करत असेल म्हणून मुलं तिचा नरबळी घेतात, शेजाऱ्यांनी करणी करत असेल म्हणून तिचा नरबळी घेतात. तर म्हणजे आपण अजून मानवत किंवा अशा गोष्टींची नावं आपल्या लक्षात राहिलेली आहेत जी बोलली जातात, पण आपण कुठल्या समाजात जगतोय याचं भान आणायला सुद्धा जादूटोणा विरोधी कायद्याने खूप मदत केलेली आहे असं मला वाटतं. आणि अनेक वेळेला आता उदाहरणार्थ एक टोमॅटो बाबा नावाचा बाबा पुण्याजवळ मध्यंतरी खूप प्रसिद्ध झालेला. तो टोमॅटोचा सारखा रस द्यायचा लोकांना आणि त्याच्यातनं लोक बरे व्हायचे आणि 2-2 लाख लोक त्याच्या दरबारात 6 महिने 8 महिन्याच्या काळात जायला लागले.
तर आता त्याच्या विरुद्ध आम्ही नुसती तक्रार केली होती, गुन्हा दाखल झालेला नव्हता. पण केवळ जादूटोणा विरोधी कायदा होता त्यामुळे त्या बाबाचा दरबार बंद झाला आणि तो दुसरीकडे कुठं त्या बाबांनीच बंद केला स्वतःहून गुन्हा दाखल व्हायच्या आधी, आणि तो दुसरीकडे कुठेही शिफ्ट झाला नाही. किंवा केईएमच्या आवारामध्ये 30 वर्ष एक बाबा त्याचा धंदा चालवत होता, केईएम हॉस्पिटलच्या आवारात. तर जेव्हा तक्रार केली अनिसने, त्याच्यात तो फरार आहे बाबा अजून, पण त्याला केईएम मधला धंदा बंद करून जायला लागलं आणि त्याला दुसरीकडे दरबार नाही सुरू करता आला. आता त्याने ऑनलाईन दरबार चालवला असेल तर आपल्याला माहित नाही, पण हे जादूटोणा विरोधी कायद्यामुळे घडू शकल्या डिटरंट गोष्टी पण या घडू शकल्या, की जेव्हा असं लक्षात आलं किंवा नवीन बाबाबुवा निर्माण होण्याची प्रक्रिया ह्याच्यामुळे आटोक्यात आली. जसं मी म्हटलं तसं पाटील बाबा, मला खात्री आहे की अजून 10 वर्षामध्ये तो राष्ट्रीय प्रसिद्धीचा बाबा झाला असता, इतका तो मोठा होण्याच्या मार्गावरती होता. आणि रत्नागिरी जिल्ह्यातले असे बाबा आपल्याला माहिती आहेत की जे अत्यंत साधे छोटे होते आणि नंतर ते प्रचंड मोठे झालेले. तर ही प्रक्रिया माझ्या मते जादूटोणा विरोधी कायद्यामुळे कार्यान्वित झाली आणि मला वाटतं संपूर्ण भारतासाठी हा कायदा होणं गरजेचं आहे. किंबहुना जगातले अनेक देश आहेत की जिथे या कायद्याची गरज आहे आणि महाराष्ट्राचा अनुभव या सगळ्यांच्या मदतीला येऊ शकतो, कारण आपल्याकडे आता खूप चांगला प्रेसिडेंट आहे या सगळ्या कायद्याचा. अगदी बरोबर आहे. मुक्ता, एक प्रश्न पर्सनल विचारते आणि मग प्रश्नोत्तर घेऊ, कारण वेळ एकदम आता आपल्याकडे शेवटची 10 मिनिटं आहेत. तुला असं कधी वाटलं होतं का की तू म्हणजे आपण एक करिअर ठरवतो, आपण भविष्यात काय करणार असं ठरवतो, तर तू असं कधी ठरवलं होतंस का की बाबा जे किंवा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जे काम करत होते ती चळवळ तू पुढे नेशील आणि ते तुझं एक ध्येय बनेल, असं तुला कधी वाटलं होतं का की खून झाल्यानंतर तुझ्या पण आयुष्याला मिळालेली ही कलाटणी आहे? मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाशी कायम संबंधित होते. म्हणजे मी 93-94 मध्ये मी पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या अनिसाच्या शाखेशी जोडलेली होते. पण त्यानंतर मी स्वतःच ज्या क्षेत्रात मला इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. मी पंचायत राज या क्षेत्रात अनेक वर्ष काम केलं, करते पण आहे. किंवा कौटुंबिक हिंसाचार, मी वकील आहे त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार या विषयावरती मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही कामाशी संबंधित होते. तर मी सामाजिक कामाशीच संबंधित माझं आयुष्य चाललेलं होतं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबद्दल मी अर्थात माझा बाबांशी खूप चांगला संवाद होता. ते सगळं जाणून घेणं मला फार महत्वाचं वाटत होतं. अर्थात आपल्या कुणालाही जसं वाटतं तसं तर तसा होता. पण मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात डॉक्टरांचा खून व्हायच्या आधी एक 10-15 वर्ष इतकी जास्त सक्रिय नव्हते, कारण मी जे दुसरं काम करत होते त्याच्यामध्ये मी जास्त बुडालेली होते. पण डॉक्टरांच्या खुनानंतर हे सगळ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. म्हणजे मला असं वाटतं की जसं अडोलसन्स मध्ये आपण पुन्हा घडतो, आपली आयडेंटिटी फॉर्म होत असते आणि आपण वेगळे कोणीतरी बनत असतो त्या काळात, तसं मला वाटतं की या 7 वर्षात मी पुन्हा घडले आयुष्यात. मी कुणीतरी वेगळी बनण्याची प्रक्रिया, कारण तुमच्या आयुष्यात इतके मोठे धक्के आणि त्या धक्क्याला सातत्याने तोंड देत केलेली वाटचाल, असे प्रसंग येतातच असं नाही कायम, आणि तो आमच्या आयुष्यात प्रसंग आला आणि आम्ही असं नक्की ठरवलं, जे महाराष्ट्रातल्या अनिसाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठरवलं, की आपण माणूस मेला तरी विचार संपतो हे कधीच या समाजात एस्टॅब्लिश होऊन द्यायचं नाही. आणि या प्रतीची एक खूप जास्त भावनिक ऊर्जेने भरलेली कमिटमेंट आमच्या मनामध्ये आली, ह्याच्यात काही शंका नाही. आणि मी जास्त सक्रिय गेली 7 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात यानंतर झाले. हो, आपण प्रश्न घेऊया, पण त्या प्रश्नांकडे जात असताना थँक्यू अलका फॉर अरेंजिंग दिस लाईव्ह चॅट. मुक्ताताई, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्सेस. आय विल ट्राय टू लिसन टू यू. येस, बरोबर आहे. एक सेकंड. ऑल स्टेट गव्हर्नमेंट इन इंडिया एक्सपेक्टेड टू इम्प्लिमेंट सच लॉ, ब्लाइंड फेथ, सुपरस्टिशन, रिच्युअल प्रॅक्टिसेस, प्रोहिबिशन पनिशेबल अंडर लॉ. हो, पण ते होत नाही आणि लोकांनी पण जागरूकपणे त्याच्यासाठी. वरती एक प्रश्न होता, तो मला घ्यायचा होता. एक सेकंड, बघितला होता मला. कोणत्या पक्षाने प्रामाणिकपणे साथ दिली किंवा मदत केली, असा एक प्रश्न विचारलेला आहे. तपासामध्ये दाभोलकरांचा खून करून कोणत्या विचारांच्या लोकांना फायदा झाला? आय वुड रिक्वेस्ट टू आस्क अदर क्वेश्चन इफ पॉसिबल अँड स्टॉप दिस डिस्कशन. थँक्स. व्हॉट? सॉरी.
I feel emotional even when you are asking question. Okay, why India don't have Nobel laureates nowadays? Why scientific temper is not developed during young age in India? आणि बरोबर आहे. मला असं वाटतं हे प्रश्न आहेत की कुठल्या पक्षाने साथ दिली, विज्ञानाचा विचार रुजवला का जात नाही शालेय जीवनामध्ये, आणि कोणाला फायदा झाला. तुम्ही आता गणपती बसवता का असा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर मुक्ता, हे या प्रश्नांची उत्तरं देत असतानाच तू कुठल्या कुठल्या राजकीय नेत्यांना भेटलीस सत्तेत तेव्हा तेव्हा होते ते, म्हणजे त्यांची पदं महत्वाची होती आणि दाभोलकरांना न्याय मिळण्यासाठी, तर ते पण शक्य असेल सांगणं तर सांगू शकशील? मी गेल्या 7 वर्षातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना भेटली आहे, गृहमंत्र्यांना भेटलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांना भेटलेली आहे. जे त्या वेळेस सत्तेत होते आणि न्याय मिळवण्यासाठी ज्यांच्या बरोबर बोलणं गरजेचं होतं, आमचं म्हणणं ज्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, त्यांच्याशी आम्ही सतत संवाद ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे नक्की आहे की कुठल्याही एका राजकीय पक्षांनी मदत केली आणि केली नाही असं विधान करणं या बाबतीत शक्य नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला माहितीये की हा डॉक्टरांचा खून काही एक स्वतंत्र घटना नाहीये. कॉम्रेड पानसरे आणि नंतर झालेले 2 खून, कलबुर्गी आणि गौरी लंकेश, हे 4 खून हे एक मालिका आहे ज्यांचा एकमेकांशी अत्यंत घट्ट संबंध आहे. त्यामुळे ह्याच्यात जेव्हा पानसरे अण्णांचा खून झाला तेव्हा वेगळं सरकार होतं, डॉक्टरांचा खून झाला तेव्हा वेगळं सरकार आहे, त्याच्यानंतर आता परत तिसरं आणखीन वेगळ्या पक्षाचं सरकार आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की पक्षापलीकडे जाऊन या सगळ्याच्या बद्दल आपण भूमिका घेतली पाहिजे. याचा फायदा निश्चित एका अशा विचारधारेला याचा फायदा निश्चित आहे की ज्यांना समाजामध्ये माणसांनी स्वतंत्र मतं व्यक्त करू नये असं वाटतं. आणि त्यामुळे आपल्याला हे जाणवतं की 4 माणसांचे खून होऊ शकतात आणि तरी सुद्धा त्या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागत नाही. आज 7 वर्ष डॉक्टरांच्या खुनाला 20 तारखेला पूर्ण होती आणि पहिल्यांदा महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला, त्याच्यामध्ये 9 महिने पूर्ण गहाळ झाले. मग सीबीआय कडे तपास दिलेला आहे. मला आठवतंय की आम्ही जे न्यायालयामध्ये आहोत, ऍडव्होकेट नेवगींनी जी याचिका आमच्या वतीनं दाखल केलेली आहे, त्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळेला प्रत्येक वेळेला सीबीआय त्यांचं स्टेटस रिपोर्ट सर्व उच्च न्यायालयात मांडत असतं. आणि आता गेले कित्येक दिवस ते खाडीतून शस्त्र शोधण्याचं काम, आपल्याला माहितीये त्यांनी परदेशी एक्सपर्ट्स मागवलेले होते आणि ते शस्त्र शोधण्याचं काम ते करत होते. त्यांनी मध्यंतरी असं सांगितलं, म्हणजे आम्ही पण हे पेपरातनच वाचलेलं आहे की हे शस्त्र सापडलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण एक नक्की आहे की काही जणांना पकडलेलं आहे डॉक्टरांच्या खुनाच्या तपासामध्ये. 7 वर्षात काहीच घडलेलं नाहीये का, तर तसं नक्की नाहीये. म्हणजे हे पण समाजासमोर मांडणं गरजेचं आहे की आपण जेव्हा काय म्हणायचं विवेकी पद्धतीने लढा देतो, न्यायालयाची मदत घेतो म्हणजे मॉनिटरिंगसाठी केसच्या, तेव्हा एका टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. ही माणसं कोण आहेत आणि त्यांचा 4ही खुनांशी कसा संबंध आहे हे समोर आलेलं आहे आज एका मोठ्या प्रमाणामध्ये. पण तरी हे नक्की आहे की सूत्रधार कोण आहे याच्यापर्यंत हे काही जाऊ शकलेलं नाहीये. आणि त्यामुळे आता तपास यंत्रणांवर ही जबाबदारी आहे की एका टप्प्यावर हे जे थांबलेलं आहे त्याच्या पुढे गेलं पाहिजे. म्हणजे तपास यंत्रणांनी आता सीबीआयनी हे देखील स्पष्ट करणं गरजेचं आहे की ते जे ऑपरेशन करत होते त्याच्याबद्दल पेपरातनं ज्या बातम्या वाचल्या होत्या त्याबद्दलची नक्की परिस्थिती काय आहे. आणि ह्या सगळ्या अपेक्षा आता तपास यंत्रणांकडनं आहेत. मला असं वाटतं की हा लढा आहे तो सामान्य माणसाच्या विवेक शक्तीला आव्हान करून त्याला आपल्या बरोबर घेऊन कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असला तरी चालू राहणारा लढा आहे. आणि प्रत्येक राजकीय पक्षाची सत्तेत असलेल्या जबाबदारी आहे की या लढ्याला ते मदत करतील. अगदी खरंय. आज काही प्रेक्षक प्रश्न विचारतायत की अनिसचा तरुणांना जोडून घेण्यासाठी काय उपक्रम सुरू आहे. मी तुम्हाला विनंती करेन की गेले काही दिवस मी ज्या अनिसच्या कार्यकर्त्यांची मुलाखती घेतलेल्या आहेत त्याच्यात त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. मग अनिस वार्तापत्राची वेबसाईट असेल, अनिसची वेबसाईट असेल,
वेगवेगळ्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध आहे. तर तुम्ही ती वाचून घ्यावी अशी विनंती आहे. आपला वेळ आता संपत आलाय. तर एक शेवटचा प्रश्न मी मुक्ता विचारते. आपण ही सगळी चर्चा करतोय ती 20 ऑगस्टच्या निमित्ताने करतोय. गेली 6 वर्ष आणि यंदाचं 7वं वर्ष आहे. डॉक्टरांची आठवण तुम्ही काढता आणि तो जो सगळा विचारांचा गजर आहे तो अत्यंत शांतपणे करता दरवर्षी. तर यंदा काय विचार आहे? 20 ऑगस्टला आपण काय करणार आहोत आणि लोक विवेकवादी साथीला जर पुढे येणार असतील तर ते काय करू शकतात यासाठी 20 ऑगस्टला? दरवर्षी 20 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गावागावामध्ये मॉर्निंग वॉक काढतात आणि विवेकाचा जागर करतात. त्याचबरोबर जे काही तहसीलदार कलेक्टर असतील त्यांना निवेदन देतात. हे काम तर करतातच आणि तेही यावर्षी ठिकठिकाणी अनिसाचे कार्यकर्ते करतील. याबरोबर एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम आपण गेली 6 वर्ष करत आलेलो आहे. ते म्हणजे पुण्यात ज्या ठिकाणी डॉक्टरांचा खून झाला त्या ठिकाणी आपण सकाळी त्या ठोक्याला जमतो, अभिवादन करतो आणि निर्धार व्यक्त करतो. परंतु यावर्षी करोना असल्यामुळे आपण मोठ्या संख्येने तिथे जमणार नाही आहोत. कारण परत हे डॉक्टरांच्या विचाराला धरूनच आहे की आपल्याला कशाचंही कर्मकांड करायचं नाहीये. आज जर का माणसांनी एकमेकांपासून लांब राहणं गरजेचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तर आपण लांब राहून आपल्या मनातला निर्धार व्यक्त केला पाहिजे. जेव्हा परत ही वेळ येईल की आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकू तेव्हा आपण जवळ जाऊन त्या ठिकाणी जाऊन हा निर्धार व्यक्त करू. पण आज त्यामुळे जे काही कार्यक्रम अभिवादनाचा होणार आहे तो ऑनलाईन होणार आहे. गेल्या वर्षीपासून एक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यान सुरू केलंय. याआधीची 5 वर्ष होती तो सगळा भर हा प्रोटेस्ट वरती होता आणि दिवसभराचा कार्यक्रम असायचा प्रोटेस्टचा. त्याच्यामध्ये राजदीप सरदेसाई, नंतर जावेद अख्तर असे वेगवेगळे लोक येऊन त्याच्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त करून बळ देऊन कामाला गेलेले आहेत. पण गेल्या वर्षी आपण पहिल्यांदा स्मृती व्याख्यान सुरू केलं. एन राम हे जे हिंदूचे संपादक मालक आहेत त्यांनी पहिलं स्मृती व्याख्यान दिलं आणि योगेंद्र यादव हे आता दुसरं स्मृती व्याख्यान 20 तारखेला 4:30 वाजता संध्याकाळी देणार आहेत. ते नरेंद्र दाभोलकर थॉट्स आणि मॅक्स महाराष्ट्र ह्याच्यावरनं त्याचं फेसबुक लाईव्ह केलं जाणार आहे. तर मी अलका तुझ्या या कार्यक्रमाच्या मार्फत लोकांना नक्की आवाहन करेन की जरूर तुम्ही याच्यात सहभागी व्हा. आणि करोनाच्या काळामध्ये जे आपल्या सगळ्यांना जाणवलेलं आहे की विवेकच माणसाच्या मदतीला येईल, वैज्ञानिक दृष्टिकोनच माणसाच्या मदतीला येईल आणि अनेक आपल्या समाजातल्या व्यवस्था आपल्याला या आधारावरच निर्माण कराव्या लागतील. तर याबद्दल योगेंद्र यादवांचं काय मत आहे त्याचं त्यांनी टायटल असं दिलेलं आहे भाषणाचं की करोना के बाद स्वराज असं त्यांनी त्याचं टायटल दिलेलं आहे. तर याविषयी ते बोलणार आहेत. तर मी सगळ्यांना अशी विनंती करेन की डॉक्टरांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे जरूर जोडून घ्या. अगदी बरोबर. थँक्यू मुक्ता, आज वेळ दिलास आणि ही महत्वाची माहिती दिलीस त्याबद्दल. अगदी शेवटी मग कट होतो म्हणून अजून प्रश्न घेत नाही, एखादं मिनिट असलं तरी बोलणं पूर्ण होतं. थँक्यू अलका. येस, एक प्रश्न विचारलेला आहे खांडेकर म्हणून प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करेन की तुम्हाला कदाचित डॉक्टर दाभोलकर यांच्या विचारांविषयी संपूर्ण माहिती नसेल आणि त्यामध्ये काहीच गैर नाहीये. डॉक्टरांनी 12हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत, बरोबर आहे ना मुक्ता? बरोबर आहे. हो, तर ती तुम्ही वाचा, अनिस वार्तापत्र वाचा आणि या तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल सखोल मांडणी डॉक्टर दाभोलकर यांनी केलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज कोणीच पसरवून घेऊ नये की अंधश्रद्धेशी लढताना मूळ गोष्टींपासून डॉक्टर दाभोलकर दूर राहिले अशा पद्धतीची कुठलेही गैरसमज पसरवू नये. अलका मॅडम, तुम्ही कोणी मुस्लिम नास्तिक माणसाचा मुलाखत घ्या. हो, नक्की जरूर घेईन. पण आता आपण डॉक्टर दाभोलकर यांचे जी आठवण आहे ती जागवतोय आणि 20 ऑगस्टला मुक्ताने जशी विनंती केली आहे तसं योगेंद्र यादव यांचं लेक्चर बघायला विसरू नका. उद्या आपल्यासोबत पत्रकार निखिल वागळे हे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी शेअर करणार आहेत संध्याकाळी 5 वाजता. तेव्हा लॉकडाऊन गप्पांच्या उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड बाय.